बीड जिल्ह्यात आष्टी ते परळी परिसरात राजकीय वादळ घोंगावत आहे। राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिशेनं ते पुढे जात आहे। याची सुरुवात केली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणि त्यांना साथ देत आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ठाकरेंची शिवसेना। त्या वादळाची दिशा आणि त्याने निर्माण होणारे प्रश्न हे जाणून घेण्यासाठी पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निमित्तानं जोरदार आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत। वाल्मिक कराड यांच्या बहाण्याने धनंजय मुंडेंना घेरण्यासाठी त्यांचे जुने नवे सहकारी सरसावले। सध्या तरी या वादळात धनंजय मुंडे एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय। आरोप करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत। आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे। आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय। 30 कोटी 40 कोटीचे तो बंधारेच बांधले आपल्या जमिनीत। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं। सुरेश धस यांना अनपेक्षितपणे साथ मिळाली धनंजय मुंडेंच्याच पक्षाचे आणि परळीच्या शेजारच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची। त्यांनी नाव न घेता बीडच्या परिस्थितीला धनंजय मुंडे जबाबदार असल्याची टीका केली। आता मागील 2.5 वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतायत त्याचं नावच आम्हीच्या तोंडून घेतलं पाहिजे असं काही नाही। त्यांच्या माध्यमातून आता जे खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत वाल्मिक कराड, त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे कुठं ना कुठंतरी या सर्व प्रकाराला आमच्या जिल्ह्याचं नेतृत्वच जबाबदार आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत। त्यांनी हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात लावून धरलं होतं। हे राजकीय प्रकरण नाही तर गुन्हेगारीचं प्रकरण आहे अशी मांडणी करत त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला। धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळं त्यांना अटक होत नाही आणि ही परिस्थिती दिसून येते ना। मग आमची जिल्ह्याची मागणी, माझी मागणी की फास्ट ट्रॅकवरती ही केस घ्या, 3-4 महिन्यात निकालला तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या। धनंजय मुंडेचा राजीनामा? हो, मी काय पूर्ण जिल्हाच मागतोय आणि 3-4 महिने काही नाही मानता तुम्ही त्याला सरेंडर करायला लावा, तपास करा, तपासातून सगळं निष्पन्न होऊन जाईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे बीडचे खासदार आहेत। त्यांनी अत्यंत अटीतटीच्या आणि जात द्वेषाने गढूळ झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव केला होता। ते आता धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक झालेत। मी मागणी जी करतोय ती एकच म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडेच आहे, त्यांनी आश्वासन देऊन आणखी 18 दिवस झाले तरी होत नाही। मग अजितदादांनी घ्यावा असं मी म्हणतोय। त्याचं कारण काय आहे की अजितदादांनी पालकमंत्री कारण अजितदादाला सुद्धा कळल की या बीड जिल्ह्यामध्ये काय काय यांच्या पक्षामध्ये झालंय आणि कशामुळे हे सगळ्या घटना घडल्यात, कशा मुंडेंकडे आतापर्यंत होतं पण काही कायदा व्यवस्था काही सुधारली नाही, त्यामुळे दादांनी घ्यावं। नाही, सुधारली नाही म्हणण्यापेक्षा बिघडली असं म्हणतोय मी। सुधारली नाही, सुधारण्याचा विषय नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर धनंजय मुंडेंचाच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा मागून झालाय। राज्याचे गृहमंत्री दुबळे आहेत अशी टीका त्यांनी केली आणि धनंजय मुंडे गुन्हेगारांचे आका आहेत असा आरोपही केला। गृहमंत्री कोणाला तरी वाचवतायत, गृहमंत्री हे दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे। या सगळ्या आरोपांच्या फैरी सुरू असताना धनंजय मुंडे एकाकी पडलेत असं चित्र आहे। नाही म्हणायला आमदार अमोल मिटकरींनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांची सुपारी कुणी दिलीये असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली
याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे. अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन. मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल. चाल. धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले, आरोप करणाऱ्यांमागे कोण आहे माध्यमांनी शोध घ्यावा, माझा मीडिया ट्रायल करू नये. या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलंय. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. स्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय. त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही. ज्यांनी कुणी केलंय, ही जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बरं का. आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा, आणि माझा घेरलंय, मला आमको केलं. तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू. हे सगळं राजकारण बघता काही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. काय आहेत महत्वाचे माझा सवाल. इतके गंभीर आरोप होऊनही धनंजय मुंडे आरोपांना उत्तर का देत नाहीत. वाल्मिक कराडची अजून साधी चौकशीही का नाही. आपलेच आमदार आपल्याच मंत्र्यांवर आरोप करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का. मराठा वंजारी वर्चस्वाच्या लढाईचा राजकीय शहकाटशहासाठी वापर केला जातोय का. राजकीय स्कोर सेटल करण्याच्या नादात संतोष देशमुखांना न्याय मिळेल का. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा छडा लागायलाच हवा. दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. सामान्य बीडकरांना तेच हवं असेल, पण त्यावरून सध्या बीडमध्ये सुरू असलेलं शहकाटशहाचं राजकारण बघता नेत्यांना नेमकं काय हवंय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.